सकाळी वारा पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहतो आणि संध्याकाळच्या वेळी वारा पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहतो. मग पूर्व पश्चिम घर का असावं? तर समजा तुमचा दरवाजा जर पूर्वेकडे आहे तर सकाळी जे वारा वाहत असतो तो घरात येऊन पश्चिम खिडकीतून बाहेर जाणार. किचन वाटा पूर्वेला असावा, म्हणजे स्वयंपाक करताना आपलं तोंड पूर्वेकडे यायला पाहिजे. मग पूर्वेकडे तोंड केल्यानंतर आपल्या उजव्या हाताला आग्नेय कोपरा येतो. मग त्या कोपऱ्यामध्ये अग्नी असतो, म्हणजे आपलं गॅस सिलेंडर चूल वगैरे ते आग्नेयाला येतं. ईशान्य हा देवाचा कोपरा आहे, म्हणून मग ईशान्येकडे तुमचं बेसिंग वगैरे असं असावं. कारण ह्या दिशा पण दिल्या आहे. पूर्व पश्चिम या देवाच्या दिशा आहे, दक्षिण दिशा ही पितरांची दिशा आहे, उत्तर दिशा ही कुबेराची दिशा आहे. आता समजा काही कारण असतो तुम्ही जसं म्हटले, पण त्या दिशेला जर नसेल किचन किंवा हे, मग त्या परिस्थितीत काय? आता घर घेतलं आपण तर त्याचं समजा आता किचन, मेन दरवाजा आणि हॉल याची दिशा कोणती असावी? नाही, आता बघा, शास्त्र असं सांगतं की सकाळी वारा पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहतो. अच्छा, बरोबर ना? हा. आणि संध्याकाळच्या वेळी वारा पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहतो. मग पूर्व पश्चिम घर का असावं? तर समजा तुमचा दरवाजा जर पूर्वेकडे आहे तर सकाळी जे वारा वाहत असतो तो घरात येऊन पश्चिम खिडकीतून बाहेर जाणार, पश्चिम दरवाजातून. अच्छा, म्हणजे घरामध्ये जे काय विषाणू, काय जे रोग काय असतील नसतील, कीटक काय असेल ते सगळे बाहेर जाणार. बरोबर आहे. मग तसंच संध्याकाळच्या वेळी ज्या वेळेला पश्चिमेकडून वारा पूर्वेकडे वाहतो तर जे काय दिवसभरामध्ये काय असेल तुमच्या घरामध्ये आलेले ते सगळे पश्चिमेतून हवा येऊन पूर्वेकडून निघून जात होती. म्हणून पूर्व पश्चिम घर असावं. पूर्वेला आहे ना, किचन वाटा पूर्वेला असावा, म्हणजे स्वयंपाक करताना आपलं तोंड पूर्वेकडे यायला पाहिजे. मग पूर्वेकडे आल्यावर काय होतं, या चार ज्या दिशा आहे त्याला उपदिशा 4 आहेत. मग पूर्वेकडे तोंड केल्यानंतर आपल्या उजव्या हाताला आग्नेय कोपरा येतो. मग त्या कोपऱ्यामध्ये अग्नी असतो. बरोबर आहे. म्हणून जर पूर्वेकडे तोंड करून असेल तर उजव्या हाताला आग्नेय कोपरा येतो, म्हणजे आपलं गॅस सिलेंडर चूल वगैरे ते आग्नेयाला येतं. बरोबर आहे. ईशान्य हा देवाचा कोपरा आहे, ईशान्याला देव असतात. म्हणून मग ईशान्येकडे तुमचं बेसिंग वगैरे असं असावं. म्हणून ते ठरवलं की बा पूर्वेकडे तोंड असेल तर तो आपोआपच उजव्या हाताला गॅसचं सिलेंडर शेगडी वगैरे येतं. आणि स्वयंपाक करताना माणसाला एक तो आनंद असतो, कारण ह्या दिशा पण दिल्या आहे. पूर्व पश्चिम या देवाच्या दिशा आहेत, दक्षिण दिशा ही पितरांची दिशा आहे, उत्तर दिशा ही कुबेराची दिशा आहे. मग जेव्हा आपण देवांकडे बघतो तर आपल्याला बरं वाटतं ना. राक्षसाकडे पाहिल्यावर कसं वाटेल? म्हणून मग पूर्व पश्चिम स्वयंपाक केलेला चांगला असतो. मग तो एक मूड लागतो बाईचा पण स्वयंपाक करताना, एक समाधान होतं. आता समजा काही कारण असतो तुम्ही जसं म्हटले, पण त्या दिशेला जर नसेल किचन किंवा हे, मग त्या परिस्थितीत काय? आता बघा, कालाय तस्मै नमः, काळ बदलला आहे. पूर्वीसारखं बैठे घर नाही राहिले, फ्लॅट सिस्टीम राहिली. जो तो त्याच्या हिशोबानेच काम करणार आहे. मी माझ्या हिशोबानेच मला किती पैसे मिळणार हेच मी पाहणार आहे. मग त्या 2 फ्लॅटमध्ये समोरासमोर दरवाजे असतात. एकाचा जर किचन पूर्वेला आला तर दुसऱ्याचा पश्चिमेला येतोय. त्याला तुम्ही काही करू शकत नाही. मग ते आपल्या नशिबाने घर तसं मिळालंय, त्या घरात तुम्ही आनंदाने राहिलं पाहिजे. मग बा पूर्व दिशा वाईट आहे का दक्षिण दिशा वाईट आहे? काहींना आता एखाद्याच्या राशीलाच ते असते की त्यांची दक्षिण दिशा चांगली असते, एखाद्याची उत्तर दिशा चांगली असते, एखाद्याची पूर्व आहे, एखाद्याची पश्चिम आहे. त्या दिशेने त्याचा काही प्रॉब्लेम होत नाही. कुठल्याही घरामध्ये तुम्ही राहिल्यानंतर त्या घरामध्ये जर तुम्ही सगळं निगेटिव्ह बोलत राहिले, पॉझिटिव्ह काही बोलायचंच नाही, तर ते घर तुम्हाला सुख कसं देईल? सर्वसाधारण गोष्ट आहे. तुम्ही बायकोनी किती स्वयंपाक चांगला केला आणि तुम्ही तिला नावच ठेवत राहिले तर तिचा मूड लागणार आहे का? पण तिच्याकडनं कसाही स्वयंपाक होऊ द्या, तुम्ही म्हणा नाही काय स्वयंपाक करते बाबा, छान, एकदम आवडला, ती अजून मन लावून स्वयंपाक करल. किंवा तुम्ही एखादी काम करतायत, तुम्ही एखादी काही वस्तू बायकोला आणली आणि तिने एकदम खुश झाली, तुम्हाला माहितीये की मी ही कमी पैशाची सहज आणली, पण तिने जर तुमचं कौतुक केलं, तिने आवडली म्हटली, तुमच्या समोर 10 वेळा ती वस्तू वापरली तर तुम्ही पुढच्या वेळेला तिला अजून वस्तू आणण्याची इच्छा कराल ना, का नाही? मग तसं घरातलं आहे.
तुम्ही त्या घरात राहतायत, ती तुम्हाला सुख कसं देईल तुम्ही तिला वाईट म्हटल्यावर? बरोबर. मग तुम्ही चांगलं राहा, ती चांगलंच म्हणणार आहे तुम्हाला. हा फरक आहे, बाकी काही नाही. असं काही नाही की या दिशा वाईट आहे का ती दिशा वाईट आहे, सगळ्या दिशा चांगल्या आहेत. तुम्ही चांगलं वागा. तुम्ही चांगलं वागणार नाही, घरावर काय ठपका ठेवतात. मी काहीच काम धंदा करायचा नाही, रुपया कमवून आणायचा नाही आणि म्हणायचं मला या घरामध्ये सुख नाही. असं होतंय का? मूप शेत आहे पण पेरलंच नाही, काय उपयोग आहे? ते उत्पन्न देणार आहे का? साध्या साध्या गोष्टी आहे, तुम्ही आता विचार केला पाहिजे. तुम्ही म्हटलं नाही मी काही कामधंदा करणार नाही, मी वास्तुशास्त्राप्रमाणे सगळं घर केलंय, मला पैसा मिळावा. मिळणार आहे का? कुठेतरी हातपाय हलवावे लागतील. तू कुठेतरी गेला तर तुला 2 पैसे मिळणार आहे. घरी कोण आणून देणार आहे? नाही आणून देणार ना. पण तसं नाही ना, मला कामधंदा काहीच करायचा नाही. हा, तुम्ही काही कामधंदा करत असाल तर तुमची कॅपॅसिटी बघा. आता माझी कॅपॅसिटी समजा मला महिन्याला 10,000 रुपयेच मिळत आहेत. मग मी ते 10,000 रुपयामध्ये सोन्याची सुरी खुपसायचा विचार करावा का? मला लोखंडाचीच घ्यावी लागेल. उद्या एखाद्याने सोनं घेतलं म्हणून मी घ्यावं का? नाहीये माझ्या नशिबात. का त्याच्या पाठीमागे पळावं? पण त्यांनी घेतलं मग मी का नाही घ्यावं? असं करून नाही होत ना. तुम्हीच किती समाधानी त्या घरामध्ये राहतात तिच्यात तुमचं सगळं अवलंबून आहे. आता तुम्ही जसं म्हणले देवघराचं म्हणजे ते हे देवघराचं चित्र, देवघर किंवा देवाचं चित्र हे कोणत्या दिशेला असावं? पूर्व पश्चिम असावं. पूर्व पश्चिम. आणि मृत व्यक्तींचं? दक्षिण दिशेला. दक्षिण दिशेला. कारण ती पितरांची दिशा आहे. अच्छा. त्यांची दिशाच ती आहे. आणि दक्षिण दिशेकडे 99% लोक बघत नाहीत. 99%. पूर्व पश्चिमच बघतो माणूस. म्हणजे सर्वसाधारण घरातली बैठक काय करायची असेल तर तो पूर्व पश्चिमच करतो. पूर्व पश्चिम. मग तो दरवाजा त्याचा दक्षिणेला असू द्या, कसा असू द्या, काही असू द्या. पण 99% लोक पूर्व पश्चिमच जास्त व्यवहार करत असतात. कारण बा सूर्य दिसावा, सूर्याचं ऊन खाल्लं की तुमचं व्हिटॅमिन डी वाढतं, बरोबर ना, शरीरातलं. म्हणून पूर्व पश्चिम शक्यतो लोक तेच वापरतात. म्हणून सांगितलंय बा सकाळी सकाळी सूर्याला अर्घ्य घाला. त्याच्या पाठीमागे ते कारण आहे की तुम्ही जर सकाळी सूर्याला अर्घ्य घातलं तर सूर्याची कोवळी किरण तुमच्या शरीरावर पडतात, तुम्हाला व्हिटॅमिन डी आपोआप तयार होतं. म्हणजे त्या ऋषीमुनींनी एवढा विचार केलाय आपल्यासाठी. आपण तसा विचार काहीच करत नाही. त्यांनी करून दिलंय ते तरी करा. आता आपण म्हणजे वेगळं टॉपिक कडे येऊया. आता घरात कोणकोणते देव नसावे देवघरात, असं काय आहे का? देवघरामध्ये फक्त मारुतीचा नसावं, शनीचा नसावा. मग तुम्ही कुठलेही देव ठेवा. आणि त्यात एक विष्णू म्हटले जातात. म्हणजे ते आता तुला कसं सांगावं बाबा, ते काळ्या गोट्यांसारखे असतात बघ. म्हणजे एकदम चिकणे दगड असतात, त्याला विष्णू म्हणतात. ते विष्णूची पूजा बाईने करू नये. मग बाकी सगळे देव तुम्हाला कसे वाटतायत, तुम्हाला कुठले देव आवडतायत, ते देव तुमचं कुळदेवत असतंच. कुळदेवतेची प्रत्येकाने पूजा करावी, त्यात काही बदल होत नाही. कुळदेवत असतंच आहे. प्रत्येकाकडे गणपती असतोच आहे. प्रत्येकाकडे बाळकृष्ण हा 100% आहेच. घंटी आहे, महादेवाची पिंड आहे. हे 5 देव 99% सारखेच आहेत सगळ्या दूर. म्हणजे घराच्या अंगणात कोणकोणती झाडं लावू नयेत असं काही आहे का? मग तुमच्या अंगणामध्ये काटेरी झाडं नसावी. काटेरी झाड. शेवगाचं झाड नसावं, शेवग्याच्या झाडाचं. शेवग्याचं झाड ना. अच्छा. पोपईचं नसावं. पपई समोर नसावं, साईडला चालतंय. असे काही काही आहेत झाडं, ते ठेवू नये.